तर महाराष्ट्रासह इतर 2 राज्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास हा गट इच्छुक आहे। शरद पवार 9 आणि 10 तारखेला दिल्लीत या संदर्भात बैठक घेणार आहेत। पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची बैठक बोलावली आहे। तर बैठकीत महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात निवडणूक लढवायची यावर चर्चा होणार आहे। या बैठकीत इतर राज्यातील उमेदवारांबाबतीत सुद्धा चर्चा होणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकांबाबत राशप इतर 2 राज्यात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। 9 आणि 10 तारखेला ही बैठक दिल्लीमध्ये बोलावली गेली आहे। तर दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची शरद पवार यांनी बैठक बोलावली आहे। महाराष्ट्रासह इतर 2 राज्यात राष्ट्रवादी शरद पवार गट लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात ही बैठक आहे आणि इतर 2 राज्यात सुद्धा लोकसभा निवडणूक राशप लढवण्याची शक्यता आहे। शरद पवारांनी या संदर्भात 9 आणि 10 तारखेला दिल्लीत बैठक बोलावली आहे आणि या बैठकीत या संपूर्ण संदर्भात चर्चा होणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन आपल्या सोबत जोडलेत। रोहन, शरद पवार महाराष्ट्रात सोबतच इतर 2 राज्यात सुद्धा निवडणूक लढण्याची शक्यता आहे। अधिकची माहिती या संदर्भात। जगदीश, खरं तर पुढच्या आठवड्यामध्ये जी आहे ती इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडणार आहे आणि त्याच्यामध्ये जागाचं वाटप ठरणार आहे असं सांगितलं जात आहे। नेमका सगळा तोडगा त्यातून निघणार आहे सांगितलं जात आहे। याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रपकडून शरद पवारांनी 9 आणि 10 तारखेला त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी जी आहे त्याची बैठक जी आहे ती दिल्लीच्या त्यांच्या माहिती मिळते। महाराष्ट्रासह इतर 2 राज्यांमध्ये शरद पवार आणि त्यांचा पक्ष जो आहे तो लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची देखील माहिती जी आहे ती सध्या सूत्रांकडून मिळते। इतर 2 राज्यांमध्ये देखील शरद पवार हे उमेदवार देणार आहेत आणि त्याची चाचपणी करण्यासाठी या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या लोकांना आहे जे शरद पवारांनी त्यांच्या निवासस्थानी बोलवलं आहे आणि त्याच्यामध्ये जागा कुठल्या मागायच्या आहेत हे त्यांच्याकडून ठरवलं जाणार आहे आणि मग ते ठरवल्यानंतर इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये शरद पवार राष्ट्रपती भूमिका मांडणार आहेत आणि जागा जी आहे ते इतर राज्यांमध्ये देखील मागणार आहेत अशी शक्यता वर्तवली जाते। परंतु महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तोडगाच निघत नसल्यामुळे इतर राज्यांचा तोडगा तरी निघण्यासाठी नेमका किती वेळ लागणार आहे, कारण त्या प्रत्येकाकडून सांगितलं जात आहे की लोकसभा निवडणुकीसाठी सध्या प्रचारासाठी 1 दिवस जो आहे तो महत्वाचा आहे। त्यामुळे उमेदवार यादी जी आहे ती लवकरात लवकर फायनल होणं, उमेदवार नेमकं कुठली जागा कोण लढणार हे तिन्ही पक्षाकडून इतर पक्षांकडून ठरणं हे सगळ्यात महत्वाची बाब सध्या मानली जाते। परंतु अशा वेळी शरद पवारांनी इतर 2 राज्यांचा देखील प्रस्ताव मांडणं, इतर 2 राज्यांमध्ये देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणं इतर पक्षांसाठी निश्चितपणाने किंवा इंडिया आघाडीसाठी निश्चितपणाने हे गोची करणारं ठरणार आहे। धन्यवाद रोहन, दिलेल्या माहितीबद्दल। तर शरद पवार 9 आणि 10 तारखेला दिल्लीमध्ये बैठक घेणार आहेत। राज्यासह इतर 2 राज्यात, महाराष्ट्रासह इतर 2 राज्यात शरद पवार गट निवडणूक लढण्याची शक्यता आहे। त्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे।